चुलीजवळ आहे ना सारून काढायचं होतं, पण मला ना खाली बसून आहे ना असं सारताच येत नाही. म्हणून आहे मी पाणीमध्ये ना सगळं शेण मिक्स करून घेतलं आणि असं सडं टाकताय ना तसं मी सारून काढणार होते. आता आई मला नको म्हणते हे कामं करायला, पण मला ना खरंच जमतच नाही. मला असं वाटत होतं, की ती खूपच घाण झाली आहे आणि आपल्यामुळंच ते सगळं राडं होतंय म्हणून सगळं क्लीन करायलाच पाहिजे. तरी ते सारून काढून झालं होतं. लादी पुसायची राहिली होती. म्हटलं चला ते पण पुसून घेते आणि त्याच्यानंतर जेवणाची सुद्धा तयारी करायची होती. आई माझी शेतात गेलेली होती. आता उन्हाळ्यात एवढे काही कामं नसतात, पण आहे ना छोटे-मोठे कामं असते करायचे होते म्हणून आई शेतात गेलेली होती. तोपर्यंत मला इथं जेवण बनवून ठेवायचं होतं. आईचं म्हणणं होतं, "काहीच बनवू नको, मी आल्यावर सगळं करून घेईन. नेहमी तुला तेच कामं असतात." पण मला काही बसता येत नाही. मला असं वाटतंय, की आईला पण थोडासा आराम भेटायला पाहिजे. तरी ते ना डांगरचीच भाजी मला करायची होती. आम्ही दोघं मायलेकीच होतो. कोणी जेवायला नव्हतं. राजवीरला तर हे असले भाज्या किंवा भाकरी चालतच नाही. त्याच्यासाठी दुसरं वेगळं काहीतरी बनवायचं होतं. तर मस्त इथे ना लगेच भाकरीसुद्धा मी बनवून घेतल्या आधी आणि त्याच्यानंतर मला आता भाजी टाकायची होती. तीही टाकली ना, आज माझा वाढदिवस होता. खरंच इतके वर्ष कशी निघून जातात ना कळतच नाही आणि माझ्या बाळानं माझ्यासाठी ना जितकं त्याला जमतंय तितकं केलं होतं. मस्त छान माझ्यासाठी छोटीशी एक लाईन लिहिली होती आणि माझ्यासाठी चॉकलेट ठेवलंय. आता तुमच्यासाठी ती काही मोठी गोष्ट नसेल, पण माझ्यासाठी ना खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या चेहऱ्यावर तो आनंद तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला खूप छोटासा. तर चला इथेच मी एंड करते. याचा लाँग व्हिडिओ नक्कीच येईल आपलं. बाय.